आतापर्यंत आपण 8 स्टेप पाहिले. हे 8 स्टेप तुम्ही अर्ध्या तासामध्ये कव्हर करू शकता. प्रत्येक स्टेप नंतर थोडासा ब्रेक घेणे आवश्यक आहे, कारण आपलं जे श्वास आहे ते नॉर्मल झालं पाहिजे. एक स्टेप केली, थोडा ब्रेक घ्या. तुम्हाला वाटलं तर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, तर ते तुमच्यासाठी बेटर आहे. निदान 3 ते 5 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घेऊ शकता. तर आतापर्यंत आपण पाहिले आहेत 8 स्टेप्स आणि आता 9वी स्टेप आहे मेडिटेशन. हे पहिले 8 स्टेप आपण अर्ध्या तासात कव्हर करायचे आहेत आणि मेडिटेशनला आपण 15 मिनिटं द्यायची आहे. चला मग सुरू करूया. मेडिटेशन हे आहे ज्ञान मुद्रा आणि या पोझिशनमध्ये तुम्ही बसू शकता. तुम्ही कसलाच विचार न करता एकदम रिलॅक्स माइंड, कुठलाच विचार नाही, जस्ट फोकस एकाच ठिकाणी, कसलाच विचार करायचा नाही. डोळ्यासमोर देवाला ठेवायचं, देवाचं स्मरण करायचं. 15 मिनिटं तुम्ही ह्या पोझिशनमध्ये एकदम रिलॅक्स आणि फुल फोकस्ड मेडिटेशन करायचं. मनामध्ये 17 विचार येत असतात, त्या विचारांना अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण ब्लँक माइंड ठेवा, ब्लँक, आणि फक्त देवाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न करा. तर आपले 9 स्टेप झाले. त्याच्यानंतर 10वी स्टेप आहे शवासन. 15 मिनिटं तुम्ही रिलॅक्स झोपून जा, कसलाच विचार न करता जस्ट झोपून जा. 15 मिनिट्स. स्टार्ट. याला म्हणतात शवासन. कसलाच विचार नाही. बॉडीला एकदम रिलॅक्स होणं गरजेचं आहे. आपण आत्ताच व्यायाम केला आहे आणि बॉडीसाठी कूलिंग होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, काही खाऊ नका आणि लगेच कुठलं काम करू नका. तर आतापर्यंत आपण 10 प्रकार पाहिले आहेत. हे 10 प्रकार करण्यासाठी तुम्ही 1 तास दिवसातून काढण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला हेल्दी, फिट अँड फाईन ठेवा. धन्यवाद.